कशी दिसतीये? काय झालं बाबा? तारणी, तुझ्या बाबतीत ना मी नेहमी कमीच पडलोय ग. तुझ्या आधी तुझ्या लहान बहिणीचं लग्न लावून दिलं की तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभाही राहिलो नाही. अगं तुझ्यावर अन्याय होताना दिसत होता, पण मी काहीच केलं नाही का. पण आता तुझी पाठवणी करताना जाणवतंय, कदाचित तुझ्याबरोबर थोडा वेळ मिळाला असता ना, तर मी या सगळ्या गोष्टी करू शकलो असतो ग तुझ्यासाठी. पण आता तुझ्या आयुष्यात जो मुलगा आलाय ना, तो ते सगळं करेल जे मी करू शकलो नाही. त्याच्याबरोबर सुखाने राहा, कधीच त्याची साथ सोडू नकोस. हा बाप सदैव तुझ्या पाठीशी असेल. माधवा, मी तुला म्हणाले होते ना, हरिणीची पाठवणी करताना सगळ्यात जास्त आधी तुझ्या डोळ्यात पाणी येणार आहे. गाई, तारणी सासरी जाताना जाणवते की ती आपल्या मागे किती प्रेम ठेवून चालली आहे. बाबा, या बापाचा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहे, सदैव तुझ्या पाठीशी. हे माझे दागिने आहेत ना, मग असं कसं परत घेऊ शकता? ही आपल्या घराची परंपरा आहे ना निशिता, ती आपण पाळायलाच हवी. अगं परंपरा म्हणून दागिने देऊन टाकायचे? अगं देऊन टाकायचे नाहीये, आता मान म्हणून फक्त तिला द्यायचे. नंतर तुला हवे तेव्हा तू घे ना. आय नो, तारिणी कधीच परत नाही देणार. बरं ठीक आहे, तिने नाही दिले ना, तू मला सांग, मी तुला देईन. ओके? नको ताई, निशिता, please नको. निशिता, लहान मुलांसारखं का वागतेस तू? मला माहितीये तू खूप समजूतदार आणि मॅच्युअर आहेस. अरे म्हणूनच तर तू मला सुचवलंस तारिणी आणि केदारच्या लग्नाबद्दल. आणि मला माहितीये की हे दागिने तू तारिणीला देशील. देशील ना? हो. दॅट्स लाईक अ गुड गर्ल. बरं लवकर तयार हो, आपल्याला घरी जायचं ना तुझ्या. मी? ऑफकोर्स, कारण तूच दागिने देणार ना तारिणीला. अगं तो मान आहे तुझा, आणि तुझा मान तुला मिळायला हवा ना. लवकर तयार हो, मी बाहेर थांबली तुझ्यासाठी. ओके? हिला लवकर पाठवा. तुम्ही माझे दागिने. अरे चुप ना, चुप बस ना आता. हे असं करून ही कौशिकी सगळं त्यांना देऊन नाही ना टाकणार. मी जिवंत असेपर्यंत असं काहीही होणार नाही. मुळात हे लग्नच होणार नाही. तू आमच्या घरात येण्याने खांडेकरांचाच मान वाढणार आहे आता. आणि माझा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर. तू आमच्या सगळ्या खांडेकरांच्या कुटुंबाला असं छान एकत्र बांधून ठेवशील. माधवराव, खरंच याशी लेख तुमच्या पोटी जन्माला आली आहे. मागल्या जन्मी काहीतरी खूप मोठं पुण्य केलेलं असणार तुम्ही, नक्कीच. बरं आता तू दिलेले दागिने तर घेतले नाहीयेस, बट इट्स ओके. तुला जेव्हा हे दागिने घालावेसे वाटतील तेव्हा हक्काने मागून घे. ओके? अजिबात हेजिटेट करायचं नाही. बरं गुरुजी, आता ही आमची आतुरता संपवायची जबाबदारी तुमच्यावर आहे. हा, काढा काढा, लवकरच काहीतरी मुहूर्त शोधून काढा पटकन. हो हो, काढतोय. काय ग, तुझ्या सासऱ्यांना फारच कौतुक आहे तारिणीचं. रोज असंच गुणगाण चालू असतं वाटतं तिकडे. बघ ना केवढी घाई लागली आहे तिला पुन्हा लग्न करून त्या घरात घेऊन जायची. तिथे सुद्धा तिची हीच नाटकं चालू असतात. आत्ताच बघ ना, दागिने मला दिले
आणि स्वतः कसं इनोसंट आहे, बिचारी असल्याचं इम्प्रेशन पडलंय सगळ्यांवर. कौशिकी ताई हा हा बोला ना गुरुजी. काय झालं, काही प्रॉब्लेम झालाय का? अशक्य आहे. दुसऱ्यांदा सोयरीक जुळते आपली, त्यामुळे मागे पुढे अजिबात बघायचं नाही. हो हो बरं चला निघू आता आम्ही. हा. केदार, तारिणी, चला चला निघूया चला. पण बॅग कुठे आहे तुमची? आता हं. का काय झालं? अहो नरेंद्रराव, विधिवत आमच्या मुलीचा विवाह तरी होऊ देत, मग तुमच्या घरी गृहप्रवेश कराच की. बरं बरं बरं, नाही अगदी बरोबर बोलताय तुम्ही. बरं तारिणी, हा तुझा गृहप्रवेश अगदी वाजत गाजत करणार आम्ही. हा. केदार, उद्या इथे यायचं बरं का? तुमच्या दोघांचं छानपैकी केळवण करूया. हो. चला तर मग लग्नाचा मुहूर्त ठरलेला आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स टू द कपल. गॉड ब्लेस यू बोथ. गॉड ब्लेस. नमस्कार करा. सुखी व्हा, सुखी व्हा. आयुष्मान भव.